2014 नंतरचं भारताचं राजकारण बघितलं तर या राजकारणामध्ये सर्वात मोठा दबदबा आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचा आणि नरेंद्र मोदींचा. या राजकारणामध्ये एक व्यक्ती जो काँग्रेसमध्ये होता, जो मोठा नेता होता, पण तरीही काँग्रेसला तो सोडून गेला नाही. त्या माणसाला काँग्रेसची खरं तर काहीही गरज नव्हती, पण काँग्रेसला त्या माणसाची गरज होती आणि ती गरज जाणून तो माणूस नेहमी काँग्रेसमध्ये राहिला. अत्यंत निष्ठावंत असा कर्नाटकमधला काँग्रेसचा नेता, ज्यानं काँग्रेसला आतापर्यंत नेहमी मदत केलेली होती, त्या माणसाला काँग्रेसनं अनेक वर्ष अक्षरशः बेंचवर बसवलं. पण अखेर आज त्यांचा दिवस आलाय. ज्यांनी काँग्रेसला एवढी वर्ष वाचवलं, त्यांना काँग्रेसनं मुख्यमंत्री करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळं कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत डी.के. शिवकुमार. डी.के. शिवकुमार यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर ते भारतातल्या सर्वात श्रीमंत राजकारण्यांच्यापैकी एक आहेत. राजीव गांधी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्याकडे बघून स्वप्नाळू पिढीमध्ये काही लोक जे उतरले होते राजकारणात, त्यातले इथे युथ काँग्रेसचे नेते होते आणि ते अजूनही काँग्रेसमध्ये टिकले होते. ही एक फार मोठी महत्वाची गोष्ट. त्यांच्यावर ईडी लावली गेली, त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं. विचार करा, भारतातला सर्वात श्रीमंत राजकारणी जेलमध्ये सडला, पण तरीही तो बीजेपीत गेला नाही. अशा प्रकारचा एक राजकारणी. त्यांची स्टोरी थोडक्यात बघूयाच, पण त्याशिवाय बघूया नेमकं पडद्यामागं असं काय घडलं की 3 वर्षांनी का होईना काँग्रेसला जाग आली आणि त्यांना मुख्यमंत्री करावं लागलं. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठीबाणा. कर्नाटकचे सध्याचे जे मुख्यमंत्री होते सिद्धरामय्या यांचं वय जवळजवळ 77 झालेलं होतं, पण तरीही ते मुख्यमंत्री पद सोडायला अजिबात तयार नव्हते. जेव्हा कर्नाटकच्या निवडणुका झाल्या होत्या, 2023च्या निवडणुका तुम्हाला आठवत असतील, मे महिन्यात झाल्या होत्या, त्यावेळेला कर्नाटकात 224 पैकी 135 जागा काँग्रेसला मिळाल्या आणि त्यावेळेला कर्नाटक काँग्रेसचे प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष होते डी.के. शिवकुमार. आणि डी.के. शिवकुमारांच्या नेतृत्वाखालीच या निवडणुका काँग्रेसने लढवल्या, जिंकल्या. पण तरी देखील मुख्यमंत्री जेव्हा करायची वेळ आली तेव्हा सिद्धरामय्या यांच्या गळ्यात माळ पडली. काँग्रेसचे जे हायकमांड असतं त्या हायकमांडनं देखील त्यांचीच बाजू घेतली आणि त्यांना मुख्यमंत्री केलं. पण त्यावेळेला असं ठरलं होतं पडद्यामागच्या हालचालीमध्ये की अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री विभागून द्यायचा. त्यामुळे पहिली 2.5 वर्ष हे सिद्धरामय्या असतील आणि उरलेली 2.5 वर्ष डी.के. शिवकुमार असतील. पण प्रत्यक्षात 2.5 काय, आता 3 वर्ष ऍक्च्युली झाली, पण तरी सुद्धा या गोष्टी घडत नव्हत्या. पण अखेर या सगळ्या गोष्टी आता घडतायत. नेमकं काय काय घडलं तेही बघूया. मागच्या 2.5 वर्षांपासून डी.के. शिवकुमार हे 2 नंबरचं पद म्हणजे उपमुख्यमंत्री पद सांभाळत होते. पण या सगळ्या काळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की नोव्हेंबर 2025 मध्येच ऍक्च्युली 2.5 वर्ष संपलेली होती सिद्धरामय्या यांची. पण तरीही त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडायला नकार दिला आणि काँग्रेसमध्ये हायकमांड कल्चर आहे, सगळ्याच पक्षामध्ये आहे, बीजेपीमध्ये पण आहे. त्यामुळे हायकमांडनं सांगितलं तरच मी सोडीन असं ते तेव्हाही म्हणाले होते. हायकमांडचं एवढं धाडसच होत नव्हतं की सिद्धरामय्या सोडून गेले तर मग जातीचं राजकारण बिघडेल, ओबीसी आपल्यापासून दुरावतील वगैरे वगैरे. म्हणजे जो माणूस पक्षासाठी काम करतो त्याचं काहीच नाही, जो माणूस सगळ्यात जास्त जातीचं गणित घेऊन येतो त्या माणसाला एक प्रकारे फेवर केलं जातं. ही गोष्ट कर्नाटकमध्ये देखील झाली. पण आतापर्यंतचा काँग्रेसचा जर ट्रेंड बघितला तर काँग्रेसनं प्रत्येक राज्यामध्ये हे जे म्हातारे नेते असतात त्यांच्यासाठी तरुणांचा नेहमी बळी दिलाय. जर तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलात तर कमलनाथ यांच्यासाठी आपल्या ज्योतिरादित्य सिंधियांचा बळी दिला गेला. त्याच वेळेला राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यासाठी सचिन पायलट यांचा बळी दिला. असं करून अनेक तरुण नेते काँग्रेसनं स्वतःपासून दुरावलेत, गमावलेत. काही अजूनही आहेत, पण तरी देखील डी.के. शिवकुमारांच्या बाबतीत मात्र हे घडलं नाही. त्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे की डी.के. शिवकुमार हे खमके नेते आहेत. म्हणजे त्यांचं असं नाही की ते फक्त म्हणजे निष्ठावंत आहेत आणि बिचारे आहेत. ते निष्ठावंत आणि बिचारे नाहीत, ते निष्ठावंत आहेत, पॉवरफुल आहेत. पैसाची त्यांच्याकडे पॉवर आहे, याशिवाय मसल पॉवर आहे, मनी पॉवर आहे. या सगळ्याच्या जोरावर डी.के. शिवकुमार यांच्याकडे एक असा फॉर्म्युला आहे ज्याच्या जीवावरती ते अनेक गोष्टी साध्य करू शकतात. आणखी एक गोष्ट त्यांच्याकडे आहे ती म्हणजे वोक्कलिगा कम्युनिटी. कर्नाटकमध्ये वोक्कलिगा जातीचे जवळजवळ 15% लोक राहतात आणि वोक्कलिगा कम्युनिटीला ते आपल्याकडे म्हणजे काँग्रेसकडे घेऊन येऊ शकतात. या गोष्टीसाठी देखील त्यांचा विचार करणं भाग होतं आणि तो अखेर केला गेला. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक कॅबिनेट मीटिंग घेतली आणि त्या कॅबिनेट मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देतोय आणि त्यांनी हेही सांगितलं की मी पार्टीच्या हायकमांडनं सांगितलं म्हणूनच राजीनामा देतोय. राजीनामा देण्याला दुसरं काहीही कारण नाही. म्हणजे ते आता सुद्धा तयार होते, कंटिन्यू करायला तयार होते. ते 77 वर्षाचे आहेत, ते 80 वर्ष होईपर्यंत मुख्यमंत्री राहिले असते आणि त्यानंतर मग काँग्रेस जगली मेली याच्यानं त्यांना फरक पडला नसता. असंच काँग्रेसचं आतापर्यंत प्रत्येक राज्यामधलं नेतृत्व झालेलं आहे. डी.के. शिवकुमार मात्र एक अग्रेसिव्ह नेते आहेत. डी.के. शिवकुमार यांना
मुख्यमंत्री केल्यामुळं काँग्रेसची जी प्रतिमा आहे आता सध्या मागच्या काही दिवसापासून एक पराभूत पक्ष अशी जी प्रतिमा आहे ती थोडीशी तरी बदलायला काँग्रेसला मदत होणार आहे. कारण काँग्रेसचं जर बघितलं तर काँग्रेसचं असं झालं की त्यांना कधीही राजकारण जमतच नाही की काय असं वाटायला लागलं. कारण गोव्यामध्ये, मणिपूरमध्ये अशा अनेक वेळेला त्यांचा सर्वात मोठा पक्ष असून देखील बीजेपीनं त्यांच्या तोंडातला घास काढून घेतला आणि असं अनेक वेळा दिसलेलं आहे. त्यांचे आमदार फोडून नेलेले आहेत. त्यांचा पक्ष मोठा पक्ष असताना देखील बीजेपीने जमवलंय. पण डी.के. शिवकुमार यांनी एकदा हीच गोष्ट बीजेपीच्या बाबतीत करून दाखवली, तेही कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये 2018चा जेव्हा निकाल लागला त्यावेळेला 224 पैकी 104 सर्वात मोठा पक्ष हा बीजेपीचा होता. अर्थात राज्यपाल देखील बीजेपीचेच असतात. त्यामुळे राज्यपालांनी या येडियुरप्पा तेव्हा मुख्यमंत्री होणार होते. त्यांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घ्या आणि 15 दिवसात तुमचं बहुमत सिद्ध करा. म्हणजे 15 दिवसात तुम्हाला भरपूर आमदार गोळा करता येतील वगैरे वगैरे. पण त्यावेळेला डी.के. शिवकुमारांनी जे रिसॉर्ट पॉलिटिक्स केलं, आपले सगळे आमदार हलवले, उरलेले आमदार जे गायब झालेले होते ते आमदार देखील शोधून काढले. ते कुठल्या हॉटेलमध्ये कुठं लपलेले होते त्यांना उचलून आणलं आणि सगळं करून जे 104चं गणित होतं, म्हणजे 104 होते बीजेपीकडं आणि त्यांना पाहिजे होते 113, पण 113 कधीही बीजेपीला जमवता आले नाहीत कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकमध्ये बीजेपीचा पराभव झाला. 3 दिवसात भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर काँग्रेस आणि कुमारस्वामी यांच्या पक्षांचं एकत्रित सरकार आलं आणि तेच सरकार पुढे जवळजवळ 2.5-3 वर्ष सत्तेत राहिलं आणि त्यानंतर मग परत बीजेपीला जे काही करता आलं ते करता आलं. पण मुद्दा असा आहे की या राजकारणामध्ये पहिल्यांदा 2014 नंतर जर बीजेपीला कुणी मात दिली असेल तर ती डी.के. शिवकुमार यांनी दिली आणि त्यांनी एक दाखवून दिलं की बीजेपीला हरवता येतं. त्यामुळं राष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर ह्या गोष्टीची देखील एक नोंद केली पाहिजे की डी.के. शिवकुमार यांच्यासारखा एक नेता विरोधी पक्षात असणं नेहमी गरजेचं आहे. देशातला नेहमी सत्ताधारी पक्ष चांगला असावा, तसंच विरोधी पक्ष देखील खमक्या असावा. विरोधी पक्ष जर लेचापेचा असेल तर नुकसान हे देशाचंच होतं आणि जर डी.के. शिवकुमार यांच्यासारखा एक मोठा नेता या देशाला मिळाला तर देशाचं भलंच होणार आहे. आता सध्या ते कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. भविष्यात जाऊन ते केंद्रातले एखादे मोठे नेते होतील. या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत, जर तरच्या असल्या तरी त्या गोष्टींमध्ये देशाचा फायदा एवढं नक्की आहे. कारण त्यांना राजकारण पैशासाठी करायचं नाही, कारण ते ऑलरेडी श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यामुळं त्यांची ही देखील एक महत्त्वाची चांगली बाजू आहे. आपली पदरमोड करून त्यांनी काँग्रेस चालवली आहे. कदाचित उद्या देखील जर गरज पडली तर ते चालवतील. त्यामुळे डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार कर्नाटकमध्ये ही एक अत्यंत पॉझिटिव्ह न्यूज आहे. काँग्रेससाठी देखील आणि कर्नाटकमधल्या लोकांच्यासाठी देखील आणि संपूर्ण देशासाठी देखील. येणाऱ्या काळात गोष्टी कशा कशा घडतील त्याच्याकडे आपलं लक्ष राहीलच. पण काँग्रेसनं हा जो निर्णय घेतलाय मागच्या अनेक वर्षांपासून जी एक पराभूत मानसिकता किंवा पराभूतता दिसत होती ती बदलून काँग्रेसनं पहिल्यांदा एका तरुणाला, राजकारणाच्या दृष्टीने ते अजूनही तरुण आहेत, तरुणाला जी संधी दिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.